आधुनिक भारताच्या इतिहासात ब्रिटिशांनी भारत जिंकण्यासाठी अनेक चाली खेळल्या, पण त्यातील सर्वात मास्टर स्ट्रोक ठरलेली चाल म्हणजे तैनाती फौज. आज आपण लॉर्ड वेलस्लीचं हे धोरण, त्यातील अटी आणि ती स्वीकारणारी राज्ये एका जबरदस्त डीप ट्रिकने सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, तैनाती फौजेचा उल्लेख निघाला की आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे लॉर्ड वेलस्ली. 1798 मध्ये तो भारतात आला. तेव्हा ब्रिटिशांसमोर दोन मोठी आव्हाने होती. एक म्हणजे मराठे आणि दुसरं म्हणजे फ्रेंचांचा वाढता प्रभाव. विशेष म्हणजे ही फौजेची संकल्पना मूळची फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याची होती, पण वेलस्लीने तिचा वापर भारतीय राज्यांना मांडलिकात बदलण्यासाठी केला. आता समजून घेऊया या फौजेच्या अटी, ज्या आयोगाच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जो राजा ही फौज स्वीकारेल त्याला स्वतःचं सैन्य बरखास्त करावं लागे आणि त्याऐवजी ब्रिटिशांचं सैन्य स्वतःच्या खर्चावर ठेवावं लागे. एवढंच नाही तर दरबारी एक ब्रिटिश रेझिडेंट ठेवणं अनिवार्य होतं. इंग्रजांच्या परवानगीशिवाय कोणत्याही परकीयाला नोकरीत ठेवता येत नसे. थोडक्यात काय, तर या फौजेमुळे राज्यांचे सार्वभौमत्व पूर्णपणे धोक्यात आले होते. आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग, राज्यांचा कालानुक्रम. परीक्षेत नेहमी हा क्रम विचारला जातो. ही मास्टर ट्रिक लक्षात ठेवा. HMTने अवधच्या पेशव्यांना भोसले शिंद्यांसोबत साताळ्यात गाठले. हैदराबाद 1798 मध्ये तह स्वीकारणारे पहिले राज्य. म्हैसूर 1799 टिपू सुलतानचा पराभव झाल्यावर. तंजावर 1799. अवध 1801 पेशवे 1802चा वसईचा तह. हा मुद्दा स्टार मार्क करून ठेवा. भोसले आणि शिंदे 1803 आणि 1804. मराठा साम्राज्याचा विचार केला तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जेव्हा 1802 मध्ये वसईचा तह केला तेव्हा खऱ्या अर्थाने मराठ्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं. त्यानंतर नागपूरचे भोसले आणि ग्वाल्हेरचे शिंदे यांनीही आपापल्या तहाने देवगाव व सुरजी अंजनगाव तह ही फौज स्वीकारली. होळकरांनी सर्वात शेवटी म्हणजे 1805 मध्ये राजपूर घाट तहाने या फौजेचा स्वीकार केला. हाच क्रम तुम्हाला परीक्षेत हमखास गुण मिळवून देईल. तर मित्रांनो, तैनाती फौज हे ब्रिटिशांचं एक असं जाळं होतं ज्यामध्ये भारतीय राजे स्वतःहून अडकत गेले. आज आपण पाहिलेली HMTची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच डीप PYQ विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.